रशिया आणि युक्रेन हे वॉर कित्येक वर्षापासून चालू आहे. इस्रायल आणि गाझा यांचं जे वॉर चालू आहे ते पण कित्येक वर्षापासून चालू आहे. जगाला काही जास्त फरक नाही पडला. सगळे देश, सगळे लोक आपलं स्वतःचं काम करत होते. परंतु मित्रांनो, मागच्या 100 दिवसांमध्ये जे युद्ध घडलंय USA आणि इराण, या युद्धामुळे सगळ्या देशांच्या विचारसरणीमध्ये आमूलाग्र बदल घडण्यात आलेला आहे. चायना, रशिया यासारख्या देशांना आता कळून चुकलंय की अमेरिकेला चेकमेट करायचा असेल तर काय करायचं. मित्रांनो, हा सगळा प्रकार काय आहे हे जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, 28 फेब्रुवारीला हे युद्ध सुरू झालं. इस्रायलचे प्राईम मिनिस्टर नेतन्याहू यांनी ट्रम्पला अक्षरशः गंडवलं आणि त्याला युद्धासाठी आमंत्रित केलं. इस्रायलचा पॉइंट काय होता की इस्रायलला आखाती देशांमध्ये सगळ्यात पॉवरफुल राहायचंय. त्यांचा कट्टर शत्रू म्हणजे इराण आणि त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स असणं इस्रायल करता चांगलं नाही. आता हे सगळं कॅल्क्युलेशन करून ट्रम्पला त्यांनी पटवलं की तुम्ही या आणि काही दिवसातच आपण इराणचा सत्यानाश करू. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी म्हटलं की आपण सत्ता चेंज करू, त्याच्यानंतर लोक एकत्र येऊन गव्हर्नमेंट पाडतील. तसंही काही झालं नाही. ओरिजिनल जी पार्टी पॉवरमध्ये होती ती आज पण पॉवरमध्येच आहे. इनफॅक्ट आता युद्धानंतर इराकवरचे जे कन्सेशन्स होते ते आता कमी करण्यात आलं आहे. इराणचं जे ऑइल आहे ते आता दुसऱ्या देशांना पण बाहेर विकलं जाऊ शकण्याची शक्यता आहे. आता तसं बघायला गेलं तर ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याकडे लष्करी ऑप्शन्स काय होते, म्हणजे एअर स्ट्राईक करणं, त्याच्यानंतर विमानांनी हल्ला करणं किंवा मिसाईल्सने हल्ला करणं, ड्रोनने हल्ला करणं. इराण हा एवढा मोठा देश आहे की त्या देशावर इराक सारखं डायरेक्ट आक्रमण करणं हे अत्यंत अवघड होतं. म्हणून त्यांनी आपल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून इराणला हरवण्याचा प्रयत्न केला. पण ह्याच्यामध्येच त्यांची सर्वात मोठी घोडचूक ठरली. 2025 मध्ये पण USA आणि इराणचं युद्ध झालं होतं. त्या युद्धानंतर इराणच्या असं लक्षात आलं होतं की कधी ना कधी भविष्यामध्ये USA पक्का आपल्यावर हल्ला करेल. त्यामुळे मागच्या 1 वर्षामध्ये आणि किंबहुना कित्येक वर्षापासून एक्झॅक्टली ह्याचीच तयारी इराण करत होतं. त्यांच्याकडे अंडरग्राऊंड शस्त्रास्त्रांचा साठा आहेत, मोठ्या प्रमाणावर ड्रोन्स, मिसाईल हे सगळं अवेलेबल होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे खूप मोठा पेशन्स होता. मित्रांनो बघायला गेलं तर या युद्धामध्ये काय झालंय की इराण हारलं नाहीये, फक्त स्वतःची जी हार आहे त्याला त्यांनी डिले केलंय. म्हणजे एक प्रकारे पेशन्स ठेवून हे इन्शोर केलं की अमेरिका ह्याच्यापेक्षा पुढे कारवाई करू शकत नाही. त्याच्यानंतर इराणने इकॉनॉमिक वॉरफेअरचा वापर केला, स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद केलं. त्याच्यानंतर जे आखाती देश आहेत त्यांच्यावर हल्ला केला, स्पेशली जिथे USचे बेसेस होते. त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की सगळ्या जगाकडनं अमेरिकेवर एक प्रकारचं प्रेशर आलं आणि त्यामुळे त्यांना हे युद्ध बंद करावं लागलं. आता त्याचबरोबर म्हणायला गेलं तर अमेरिकेच्या प्रेसिडेंटवर पण प्रेशर आलं, कारण त्यांचे आता मिड टर्म इलेक्शन जे आहेत त्या नोव्हेंबरमध्ये येणार आहेत. त्यांचं जे रँकिंग होतं ते पडायला लागलं. अमेरिकेमध्ये महागाई वाढली, इनफॅक्ट सगळ्या जगामध्ये महागाई वाढली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून फायनली डोनाल्ड ट्रम्पला इराण बरोबर समझोता करावा लागला. आणि या सगळ्या युद्धाचा तसं बघायला गेलं तर अमेरिकेला काहीही फायदा झाला नाही. जगामध्ये बघायला गेलं तर ऑइल प्राइसेस वाढले, त्याचा तुटवडा निर्माण झाला, गॅस सप्लाईज बंद झाले, फर्टिलायझर कमी यायला लागलं. त्याच्यामुळे कम्प्लीट जगामध्ये खूप मोठं इकॉनॉमिक सँक्शन निर्माण झालं. अमेरिकेचं जर बघायला गेलं तर अमेरिकेला हा एक खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण जे आखाती देश आहेत त्यांना असं वाटत होतं की जर अमेरिकेच्या आधुनिक यंत्रणा ज्या आहेत, सुरक्षेच्या यंत्रणा, त्या जर आपण ठेवल्या तर आपल्याला कोणीही टच करू शकत नाही. पण एक्झॅक्टली हाच जो पॉइंट आहे तो इराणने हाणून पाडला आणि असं त्यांना दाखवून दिलं की अमेरिका असा नाही तर कुठलाही देश असा त्यांच्यावर हल्ला केला जाऊ शकतो. ह्याच्यावरनं काय दिसून येतं मित्रांनो की हे जे सुपर पॉवर्स आहेत, अमेरिका म्हणा, चायना म्हणा किंवा USA म्हणा किंवा कुठलेही अशा प्रकारचे देश म्हणा, ह्यांना पीसमध्ये किंवा शांततेमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नसतो. स्वतःचे स्वार्थ आणि स्वतःचा हित हेच त्यांच्या दृष्टीने महत्वाचं असतं. दुसरं महत्वाचं ह्याच्यामधलं एक गणित जे बाहेर येते ते की युनायटेड नेशन्स ही जी संघटना आहे ही एक युजलेस ऑर्गनायझेशन आहे. त्यांना ना हे युद्ध थांबवता आलं, ना त्यांना काही अमेरिकेविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे जे रशिया आणि चायना हे जे देश आहेत ह्यांना लक्षात आलं की जर अमेरिकेला चेकमेट करायचं असेल, अमेरिकेला थांबवायचं असेल तर कसं थांबवण्यात येईल. असं म्हणतात की या सगळ्या युद्धामध्ये चायनाने आणि रशियाने इराणला मदत केली. त्याच्यावरनं त्यांच्या असं लक्षात आलं की अमेरिकेची जी युद्धनीती आहे त्याला चेकमेट
कसं करण्यात येईल. म्हणजे समजा उदाहरणार्थ भविष्यामध्ये जर तैवानमध्ये काही प्रॉब्लेम आला तर जास्तीत जास्त अमेरिका काय करेल, सँक्शन लावण्याचा प्रयत्न करेल. त्या दिवशी सँक्शन लावण्याचा प्रयत्न त्यांनीच केलाच होता पहिल्यांदा, पण चायनाने त्याला व्यवस्थित प्रत्युत्तर दिलं. आता ही लष्करी मोहीम जास्तीत जास्त USA काय करणार, तिथे युद्धनौका पाठवतील जे 8,000-9,000 किलोमीटर आहे अमेरिकेपासून. त्याच्यानंतर तिथे शस्त्रास्त्रांचा म्हणजे मिसाईल्स, ड्रोन यांचा हल्ला करण्यात येईल. पण चायनाच्या बाबतीत हे मात्र शक्य होणार नाही, कारण चायना एवढा कमजोर देश नक्कीच नाहीये. त्यामुळे जर भविष्यामध्ये अशा प्रकारचे काही कॉन्फ्लिक्ट आले तर त्याच्यावर उपाय योजना चायना आणि रशिया यांना पक्की शोधून काढण्यात येईल. त्याचबरोबर मित्रांनो, जे छोटे देश आहेत जे कमकुवत आहेत त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की किती मोठी टेक्नॉलॉजी असू द्या, किती मोठं अत्याधुनिक तंत्रज्ञान असू द्या, त्यांना या तंत्रज्ञानाला किंवा या शस्त्रास्त्रांना डिफीट करता येतं. इराणने काय केलं, लो कॉस्ट ड्रोन्स बनवले, स्वतःला इनोव्हेट केलं की असं म्हणतात की त्यांचं जे IRGC होतं, सेंट्रलाइज कंट्रोल, म्हणजे त्या IRGC वर कंट्रोल करणारा एक माणूस, ह्याच्याऐवजी त्यांनी त्या IRGCचे छोटे छोटे असं म्हणतात की भाग केले आणि प्रत्येकाला एक लष्करी नेता किंवा एक पॉलिटिकल लिडरशिप जी आहे ती अवेलेबल करून दिली. त्यामुळे त्यांची सेंट्रल लिडरशिप मेल्यानंतर सुद्धा हे जे वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये हे लोक लढत राहिले आणि त्यामुळे हे जे सगळे छोटे देश आहेत त्या देशांच्या लक्षात आलं की खूप मोठी मिलिटरी असून काही फायदा होत नाही. जर डोकं वापरलं आणि इनोव्हेशन केलं तर मोठ्या मोठ्या कंट्रीला सुद्धा हरवण्यात येऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे तो मित्रांनो आपल्याकरता आहे. पाकिस्तान आणि भारत यांचं जर आपण तुलना केली आर्मी किंवा नेव्ही, एअरफोर्स आणि इकॉनॉमी या गोष्टींमध्ये, तर भारत त्याच्यापेक्षा सरस नक्कीच आहे. परंतु मित्रांनो, जर पाकिस्तानने इराणकडनं धडा घेऊन अशा काही रणनीती आखल्या की ज्याच्यामुळे भारताला प्रॉब्लेम येऊ शकतो, आपल्याला हे पण लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तान अशा कुठल्या रणनीती तयार करू शकतो आणि त्याच्यावर भारताला उपाय नक्कीच केला पाहिजे. अजून एका गोष्टीमध्ये भारताने याच्यात काय मिळवलंय म्हणजे एक खूप महत्वाची गोष्ट जी आपल्याला कळलेली आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कुठलेही परमनंट फ्रेंड नसतात. आपले तुमचे जे इंटरेस्ट असतात, तुमच्या राष्ट्राचे इंटरेस्ट हेच सर्वात महत्वाचे असतात. त्यामुळे भारताला अमेरिका म्हणा, इस्रायल म्हणा, इराण, रशिया, गल्फ स्टेट म्हणा यांच्याबरोबर व्यवस्थित रिलेशन्स ठेवावेच लागणार आहेत. कारण काय, इस्रायलकडनं आपल्याला टेक्नॉलॉजी मिळते, USA कडनं टेक्नॉलॉजी मिळते, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण त्यांच्याकडनं आयात करतो, स्पेशली संरक्षणाकरता. त्याच्यानंतर रशियाकडनं आपल्याला ऑइल लागतं, इराण, गल्फ स्टेट जे आहे त्यांच्याकडनं ऑइल लागतं. त्यामुळे त्यांच्याशी फालतू पंगे घेऊन काही फायदा होणार नाही. उगाचच जे सेंटिमेंट आपण म्हणतो की ट्रम्पने मोदी जी का इन्सल्ट कर दिया, मग त्याच्यावर आपण मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स काहीतरी त्याच्यावर कॉमेंट करणार, आणि हे सगळं आपण आरामात अवॉइड करू शकतो. कारण आपल्याला आपल्या देशाच्या गरजेकरता सगळ्यांशी चांगले रिलेशन असणं खूप जरुरीचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, महत्वाची जी गोष्ट आपल्या लक्षात आली आहे ती एनर्जी सिक्युरिटी. एनर्जी सिक्युरिटी भारताकरता अत्यंत महत्वाची आहे. ते पेट्रोलियम म्हणा, गॅस म्हणा, या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्याला लागणार आहे. आता नवीनच आता सुरू झालंय की पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकण्यात येतंय, पण आता हा प्रयोग किती सक्सेसफुल होतोय किती नाही होतोय हे बघण्याच्या आधीच जे अपोजिशन पार्टीज आहेत म्हणा किंवा असे जे लोक आहेत की ज्यांना प्रगती बघवत नाही भारताची, त्यांनी त्याच्या विरुद्ध आरोप करायला सुरुवात केली की याच्यामुळे आमच्या गाड्या खराब होतात वगैरे वगैरे. पण मित्रांनो, हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठली जेव्हा टेक्नॉलॉजी डेव्हलप होते ती काही एका रात्रीत होत नाही. आता असं होऊ शकतं की ह्याच्यामुळे काही थोडेफार नुकसान होतील, पण शास्त्रज्ञ बसलेले आहेत ते लोक त्या इंजिनमध्ये सुधार करून आणतील. त्याच्यानंतर आपल्याला बायोगॅस खूप मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. जर आपण आपल्या बायोगॅसचा वापर केला तर आपली जी LPG वर जी डिपेंडन्सी आहे, जी आपण 70-80% बाहेरनं मागवतो, ती कमी होईल. त्याच्यानंतर पाईप नॅचरल गॅस हे पण खूप मोठं ऑप्शन अवेलेबल आहे. सोलर पॉवर भारतामध्ये सूर्यप्रकाश भरपूर आहे, तो सोलर पॉवरचा इस्तेमाल करून आपल्याला विजेची निर्मिती केली पाहिजे. त्याच्यानंतर नुकतंच एक शांती बिल झालेलं आहे ज्याच्यामध्ये दुसऱ्या देशांच्या कंपन्यांना आपण निमंत्रण देतोय की भारतामध्ये या आणि न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये इन्व्हेस्ट करा. आता ही गोष्ट पुढे गेली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सक्सेस मिळालंच पाहिजे. याच्याशी रिलेटेड असं आहे मित्रांनो, एकच आपला काही दिवसापूर्वी एक रिॲक्टर आहे जो थोरियमने चार्जित होतो. त्याच्यामध्ये थोरियम या फ्यूलचा वापर करून वीज बनवण्यात येते. जर हा प्रयोग सक्सेसफुल झाला तर भारतामध्ये न्यूक्लिअर पॉवरचा उपयोग करून वीज निर्मिती होऊ शकते. त्याच्यानंतर आत्मनिर्भर भारत आहेतच. आपल्याला आत्मनिर्भर भारत करण्याकरता सगळं स्वतः बनवावं लागेल. म्हणजे हत्यारं म्हणा, ड्रोन्स म्हणा, मिसाईल म्हणा, एअर डिफेन्स सिस्टीम म्हणा, आणि जे दुसऱ्या राष्ट्रावर जी आपली डिपेंडन्सी आहे ती कमी करावं लागेल.
मित्रांनो, इराणचे जे युद्ध झालं मागच्या 110 दिवसांमध्ये, हे युद्ध टाळता आलं असतं. कारण इतिहासामध्ये तुम्ही जर बघितलं तर मागच्या 40-50 वर्षापासून इराणवर खूप सारे सँक्शन्स टाकलेले आहेत, तरी सुद्धा तो देश जिवंत आहे. मागचे जे युएसएचे प्रेसिडेंट होते, बॅरॅक ओबामा म्हणा किंवा त्याच्या आधीचे प्रेसिडेंट म्हणा, यांनी पण खूप प्रयत्न केला होता, पण इराण सारख्या देशांनी हार मानली नाही. कारण इराण एक छोटा मोठा देश नाही, तो खूप मोठा देश आहे आणि तसं बघायला गेलं तर ती एक सिव्हिलायझेशन आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःच्या बद्दलचा अभिमान आहे आणि त्याच गोष्टीमुळे इराणला हरवणं मागच्या कित्येक दशकांमध्ये जमलेलं नाहीये. तरी सुद्धा एवढं होऊन सुद्धा अमेरिकेला असं वाटलं की केवळ लष्करी ताकदीच्या आधारावर आपण इराणचा पराभव करू शकतो. ह्याच्यामध्ये असं लक्षात येतं की हा केवढा मोठा मूर्खपणा आहे आणि त्याचे केवढे मोठे परिणाम भविष्यामध्ये अमेरिकेला भोगावे लागणार आहेत. मित्रांनो, आता भविष्यामध्ये काय होणार आहे हे आपल्याला नक्कीच माहिती नाहीये, परंतु आपण नक्कीच ही आशा करू की भारत आत्मनिर्भर भारत, एक सशक्त भारत बनेल. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम, हर हर महादेव.